सावेडी जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्यास सुरुवात. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या पुढाकारात संत विचारांचा 27 वर्षांचा अखंड प्रवास. संत वाङ्मयामुळेच मराठी भाषेला मिळाला अभिजात दर्जा. हरिभक्तपरायण कल्याण महाराज काळे यांचं प्रतिपादन. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या जयघोषानं सावेडी गाव हे भक्तिमय बनलं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बीजनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण या सोहळ्याला प्रारंभ झाला. हरिभक्तपरायण शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांच्या प्रभावी कीर्तनानं या सोहळ्याचा शुभारंभ झाला. कार्यक्रमामध्ये बोलताना हरिभक्तपरायण कल्याण महाराज काळे म्हणाले की देवाच्या नावात अमर्याद शक्ती आहे. विठ्ठल नामाचा गजर म्हणजे केवळ भक्ती नव्हे तर समाजाला सज्जनतेच्या मार्गावर नेणारी एक प्रेरणा आहे. संतांच्या विचारांनी आपला समाज घडवला आणि संस्कृती मजबूत केली. आज मराठी भाषा गौरव दिन साजरा होत असताना संतांच्या वाङ्मयामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लाभलाय. ते पुढे म्हणाले की संत ज्ञानेश्वर महाराजांनी माझा मराठीत बोलू कौतुके म्हणत मराठी भाषेचं जे गौरवगान केलंय त्यानं जगामध्ये मराठीची पताका उंचावली. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहून त्यांनी मराठीला ज्ञानाचं, संस्कृतीचं आणि ब्रह्मसुखाचं माध्यम बनवलं. संतांच्या विचारांचा हा महापर्व मागील 27 वर्षापासून सतत साजरा होतोय. या हरिनाम सप्ताहाची परंपरा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या पुढाकारात सुरू झाली. त्यांनी सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये संत विचारांचा प्रचार करण्याचं कार्य सातत्यानं चालू ठेवलं. संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला विठ्ठलाशी जोडलं. त्यांच्या विचारातून भक्ती, समाजसेवा आणि एकात्मतेचा संदेश मिळतो असं बाबासाहेब वाकळे यांनी सांगितलं. हरिभक्तपरायण शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांच्या कीर्तनानं वातावरण भारावून गेलं. टाळ, मृदुंग आणि विठ्ठल नामाच्या निनादानं परिसर दुमदुमला. भक्तगणांनी विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये सहभाग घेत श्रद्धेनं मनोभावेत दर्शन घेतलं. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या जयघोषानं सावेडी गाव अक्षरशः पंढरपूर बनलं. टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये विठ्ठल भक्ती आणि मराठी अस्मितेचा संगम या ठिकाणी अनुभवायला मिळाला. हरिभक्तपरायण कल्याण महाराज काळे पुढे म्हणाले की मराठी भाषेचा सन्मान राखणं हे प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. मराठी आपली संस्कृती, आपली अस्मिता आहे. जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपल्या बोलण्यात, वाचनात, लेखनात मराठीचा अभिमान राखा. संतांच्या वाङ्मयातून समाजाला प्रेम, समता, बंधुतेचा संदेश मिळतो. या प्रसंगी हरिभक्तपरायण संधी महाराज खोसे, हरिभक्तपरायण देवीदास बारसकर, गायनाचार्य राजेंद्र उल्हारे, हरिभक्तपरायण दत्तात्रय खांदवे महाराज, विठ्ठल महाराज फलके, गजानन वाकळे, बाळासाहेब वाकळे, पुष्कर कुलकर्णी, अशोक वाकळे, राजेंद्र बारसकर, कचरू बारसकर, संदीप पिंपळे, किशोर वाकळे, महेश काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अखंड हरिनाम सप्ताहामुळं सावेडी गाव भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीच्या प्रकाशानं उजळून निघाला. शिवाजीला जे तुकोबारायला आद्य गुरु मानतात आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी या दोघांची भेट झाली. लक्षात घ्या, शक्ती भक्तीच्या चरणावरती लीन झाली आणि खऱ्या अर्थाने स्वराज्य फुललं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कीर्तन म्हणजे करमणूक नाही, तर कीर्तनाचा नाही का. कितीतरी संत आले गेले, नुसते किती दिवस जगला कोण विचारतो नाही का. किती दिवस जगला त्याला काय महत्व आहे. पण माझ्या माऊलींकडे बघा, 16 वर्षाचं वय आणि आपल्या नेवाशाला नगर सारखी भूमी नाही बरं. एक ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक अशी परंपरा लाभलेला आपला नगर जिल्हा आहे. सामान्य नाही. पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींचं जन्मस्थान चोंडी, नगर जिल्हा. भुईकोट किल्ला, नगर जिल्हा. शिर्डीचे साईबाबा, नगर जिल्हा. शिंगणापूर, देवगड, मोठादेवी, मरी, देवगड नाथांची भूमी, नवनाथांची भूमी. सामान्य लक्षात घ्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा कर्म आणि जन्मभूमी. मला जन्मभूमी कसा काय उल्लेख केला एका मिनिटात सांगतो. 19 फेब्रुवारी 1630 ला महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरीला, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. पण जरा गुगलवर बाकीच्याही गोष्टी सर्च करण्याच्या पेक्षा, युट्यूबला बघण्यापेक्षा थोडंसं टाका. आता वाचायला कोणाला वेळ
पण सगळं आता गुगलवर सगळं सर बघायला मिळतं, युट्यूबला बघितलं पाहिजे. पण आमची तरुण मंडळी त्याचा अभ्यास करत नाही. शिवनेरी किल्ल्यावर झाला असला तरी 19 फेब्रुवारीच्या अगोदर 3 दिवस महासाहेब कुठे होत्या माहितीये? महासाहेब होत्या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका, आणि संगमनेरच्या जवळ एक पेमगिरी नावाचा किल्ला आहे, तिथं होत्या. म्हणजे अजून 3 दिवस महासाहेबाचा मुक्काम जर नगर जिल्ह्यात वाढला असता तर छत्रपती शिवाजीराजांच्या जन्माची नोंद पुणे जिल्ह्याऐवजी नगर जिल्ह्यात, जुन्नरऐवजी संगमनेर तालुक्यात, शिवनेरीऐवजी पेमगिरीच्या किल्ल्यावर. पण त्यावेळेला तो किल्ला महासाहेबांच्या करता शहाजी राजाला असुरक्षित वाटला, म्हणून रातोरात महासाहेबांची रवानगी पेमगिरीवरून शिवनेरीवरती गेली आणि महाराष्ट्राला जाणता राजा मिळाला. मी तुम्हाला सांगू, भक्तीचे प्रकार अनेक आहेत, पण आजच्या काळात जप, तप, व्रत, वैकल्य, अनुष्ठान, तपश्चर्या, साधना करायची गरज नाही. 12 वर्ष हिमालयात एका पायावर उभं राहण्याची गरज नाही. संतांनी ओळखलं होतं माणसाला कामावर राहणार आहे, म्हणून ठाईच बाई सोनी कराई एकच आवडी आनंद बस. फक्त आपल्या जीवनामध्ये चालताना, बोलताना, उठताना, बसताना आपली कामं करता करता देवाचं नाव घ्यावं. झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांनी गोविंद असली, गोविंद शनी, गोविंद त्या म्हणी पैसलाशे, म्हणजे त्या देवाचं नामस्मरण करावं. तसं शांतीब्रह्मनाथ महाराज म्हणतात की देवाला सुद्धा बाकीचे प्रकार न आवडता त्याचं घेतलेलं नाव हे देवाला प्रिय आहे. दहाव्याला जाती, वर्षाला जाती नाही का, जातील आणि भेट देतील आणि गेलंच पाहिजे. पण मला एक अनुभव आलाय बर का, एक अनुभव आला. आता 8 दिवसापूर्वी माझं 10व्यात कीर्तन होतं. राजकीय मंडळी तिथं सुद्धा आपला जो काही मुद्दा आहे तो सोडत नाही, फक्त शाल जोडीतून घेतात. माझं कीर्तन झालं, श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू झाला. एक लक्ष द्या, वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आले होते. आता सगळ्याच आहे बरं का, एकच नाही, सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आले. पण मी निरीक्षण केलं, म्हटलं काय भारी आहे नाही का, काय माणसं भारी असतात. म्हणजे 10व्याच्या दिवशी सुद्धा प्रचार, पहिला वक्ता उठला आणि त्यानं सांगितलं आप्पांचा चेहरा कमळाच्या फुलासारखा होता. त्यांच्याकडे पाहिलं की मनाला प्रसन्न वाटायचं. त्यांनी श्रद्धांजली वाहिली, तो खाली बसला. नंतर एक जण उठला, नाही हो, चेहरा कसाही असू द्या, पण शब्द हा धनुष्याला लावलेला बाण होता. एकदा सुटला की सुटला, परत तो कधीच मागे येत नव्हता. याला म्हणतात विचार आणि याला म्हणतात शब्द. ते बसले. नंतर एक जण उठला आणि तो म्हटला, हे काही जरी असलं पण एक ना एक दिवस आपल्याला वाटत नव्हतं, पण आप्पाला काळाने हात दाखवला आणि आप्पा आपल्यातून गेले. तेवढ्यात एक महत्वाचा कार्यकर्ता उठला. तो काय म्हटला, ज्या वेळेला मला फोन आला मी घड्याळाकडे पाहिलं, रात्रीचे 10:10 झाले होते. लगेच निघालो आणि कधी आप्पाला श्रद्धांजली वाहिली आणि भेटल असं मला वाटलं. तो बसला. नंतर बाकीच्या एक जण उठला, बाकीचं काही असू द्या हो नाही का, हे असं ते तसं, हे अमकं ते तमकं, हे सगळं ठीक आहे, परंतु त्यांचे विचार जे होते ना, ही धगधगती मशाल होती, मशाल. उठा चला भारतीयानो, पेटवा मशाली, मशाल होती मशाल. तो उठला आणि एक जुना होता, त्याचं काही इकडे राज्यात काही नव्हतं पण होत, त्याला उठवलं. तो म्हणतं काय आहे, आप्पा जर रस्त्याने चालले ना
कोणाचा विचार करत नव्हता. हाती चलता है. तेवढे ते कार्यकर्ता लिहित मला. तेवढे झालं का सगळ्याचं? संपलं का? हो म्हणे सगळे संपले साहेब, तुम्हीच राहिले. तेच उठला तो काय म्हटला, अरे बाकीचं सगळं खोटं असतं बाबा, शेवटी हृदयाचं इंजिन जिथं बंद पडलं पण त्याच्या नामाचं सरळ खऱ्या हाताने घेतलं पाहिजे. गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे. ठीक आहे ना? एक वाक्य बोलू. आता तर सोनं तुम्ही घालायचं कमीच केलेलं आहे, करावंच लागणार. ज्याच्याकडे आहे पैसे ते करतील. आता नोकरदाराच्या मंडळ्या, मिसेस, पत्न्या, बायका आहे की नाही? आता तुमचे जे जे नोकरदाराच्या पत्नी आहे तुमचं बरं आहे का नाही? एक दिवस बायको म्हटली का पगार किती तुम्हाला? 2 लाख. 2 लाख हे गळ्यात आहे तुम्ही आहे ना एवढंच. मग आता या दिवाळीला सांगून ठेवते, मला कमीत कमी 5 तोळे सोनं करायचं. माझ्या काही टेन्शन द्यायचं नाही. माझी इतकं वाईट नाही. नवराई म्हणतो जाऊ द्या 2 लाख रुपये महिना. बरं ठीक आहे, तू म्हणते ना या दिवाळीला तुला सोनं करणार. अगं महिना पूर्वी या दिवाळीला सोन्यानं मडवीनं केलं सोनं. आता सोनं केलं घरी आली. आता हे पाहिलं शेजारी राहत होती शेतकरीची बायको. आता तिला विचारलं काय ठेवलं सोनं. आता आपल्या शेतकऱ्याच्या बायका पिवळ्या व्हायच्या म्हणजे काय वेळ झाला तरच. शेतकऱ्याच्या बायका काय वेळ झाला का पिवळ्या झालं त्याला करायचं सोनं. पण शेतकरी घरी आला आणि हातपाय व्हायला लागला. बरोबर बायको म्हटली बघा शेजारी कर बघा शेजारी कर. तू बिघडली काय? तू काय म्हणून राहिली? मला पिरियड लागला काय? मला तिच्याकडे बघायला होती. नाही आज माझी खुल परवानगी. मग 2-3 वेळेला ती तसं म्हटल्यावर मग शेतकरी म्हणतो तिच्याकडे पाहिजे तुला राग येतो. तसा नाही. अहो तिच्याकडे पहा म्हणजे तिच्या नवऱ्यानं तिला किती दागिने केले हे पहा. असं मला वाटलं का हा तुम्हाला तर काही वाटत नाही कॉक कारवानी. मग शेतकरी म्हणतो अगं आपली गरिबी आहे. सतत गरिबी आहे. सतत गरिबी आपली. पण तू काही मग आता पीक आलं ना तुला मी सोन्यानं बनवणार. यासाठी मी कविता केली होती महाराज. आता अतिवृष्टी झाली ना आपल्या नगर जिल्ह्यामध्ये तर तिच्यावर आमच्या एका कवीनं कविता केली. माझ्याकडे पाठवली. महाराज तुमच्या आवाजात गा. शेतकऱ्याचं काय स्वप्न असतं एका मिनिटात समजा पुढच्या चरणाकडे. पीक शेतकऱ्याचं स्वप्न पहा कशावर असतं. एक शेतकरी दादा बसला गोपन फिरित मणी सपान रचित. काय स्वप्न पाहत होता? आता मोडेल झोपडी तिथं बांधीन मी माडी. कशाच्या जोरात? पिकालायचं कारभार नीला साज मढीना सोन्यान मी सारी. मुलीचं लग्न कसं करायचं? माझ्या मधुच लगीन असं थाटात करीन. पाहिन मी जावई असा मधु
आणि एकाएकी काय झालं, एकाएकी काय झालं, आभाळात ढग आलं, पडला जोराचा पाऊस, गेला सपान वाहून, गेलं सपान वाहून. म्हणून शेतकरी राजा आहे का राजा. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.